त्या भागवत धर्माविषयी कवी नारायण राजा जनकाच्या सभेमध्ये राजा जनकाला उपदेश करतायत की भागवत धर्म कशाला म्हणतात. तर त्या भागवत धर्मामध्ये की भक्तीचं कसं स्वरूप असतं, काय भक्तीचं स्वरूप आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. की भक्ती ही अगोदर राजा जनकानं नरदेहाचं महत्व सांगितलं, संताचं महत्व सांगितलं. नरदेहात आल्यावर नरदेहाचं महत्व किती आहे, त्या नरदेहात संत भेटीचं महत्व किती आहे, आणि म्हणून पुढं प्रश्न विचारल्याच्या नंतर कवी नारायण सांगतात की भक्ती कशी करावी, भगवत भक्तीचं स्वरूप काय आहे. तर ती भक्ती सर्वत्र परमात्म्यालाच पाहावा, आहे का नाही. म्हणजे आपण पाहिली ती नमन भक्ती बघितली ती, किंवा सर्व काय असणार ते ईश्वर अर्पण केलं पाहिजे. अशा प्रकारचं कोणतंही कर्म असो ते कर्म मनुष्य देहातल्या जीवाना सर्व कर्म ईश्वर अर्पण करावेत. कारण मी करता नाही आणि कर्तेपणातून बाजूला होण्यासाठी सर्व कर्म हे ईश्वर अर्पण केलं पाहिजे. आणि आपण करते नाहीतच, पण हे आपल्याला संतांच्या संगतीत आल्यावर, कारण देहबुद्धी ही अशी आहे की जे सत्य आहे ते कळू देत नाही. कारण सत्यताहून ती बुद्धी सत्यताहून उठली आणि सत्य नेमकं काय आहे ते कळत नाही. भ्रम झालेला आहे, अज्ञान झालेलं आहे जीवाला, आणि म्हणून त्याच्या ठिकाणी देहबुद्धी. त्या देहबुद्धीमुळे त्याला वास्तव स्वरूप काय आहे ते कळत नाही. त्याच्यासाठी भक्ती सांगितली की बाबा तू परमात्म्याची भक्ती कर. भक्ती हे सगळ्यात सोपं साधन आहे, सगळ्यात मोठं साधन, परमात्मा प्राप्तीचं साधन भक्ती एकमेव साधन, अत्यंत सोपं आहे आणि सगळ्यात महान आहे. बाकीच्या साधना कठीण आहेत आणि त्या साधनाला फल प्राप्त होण्यासाठी अतिशय कठीण, त्या फलीभूत होणं साधारण संसारिक माणसासाठी तर ठिकत नाही. म्हणून आपल्यासाठी सोपी भक्ती मार्ग साधू संतांना, वारकरी संतांनी आपल्यासाठी सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग, स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, अशा प्रकारची भक्ती सांगितली. आणि त्या भक्तीचाच पुढं काय भगवत भक्ती आपल्याला सांगितली, भक्तीचा परिणाम पुढे काय होतो. तर भक्तीचा परिणाम पुढे भक्तीनं ज्ञान प्राप्त होतं. भक्तीनं काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. इथं महाराज सांगतात की जशी ज्ञान हेच भयाचे काळ, तर काय सांगितलं की असे जे श्रेष्ठ ब्रह्मज्ञान आहे ते भक्तीचे खाऊ पिऊ घालून वाढविलेले अपत्य आहे. भक्तीपासून काय होतं पुढं, की ज्ञान प्राप्त होतं. भक्तीच्याच पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म. भक्ती केली की पुढे ज्ञान प्राप्त होत असतं, आणि त्या ज्ञानानंच काय होत असतं, तर द्वैताचे ज्ञान हेच भयाचे कारण आहे. आपल्याला द्वैताचं ज्ञान, कोणतं ज्ञान आहे, द्वैताचं, की आपल्याला वास्तव स्वरूपाचं ज्ञान नाही. आणि मग हे भयाला कारण आहे. आणि महाराज म्हणतात की द्वैताचे कारण ही माया आहे आणि त्या मायेचे निवर्तक ब्रह्मज्ञान आहे. द्वैताचं कारण काय आहे, तर माया आहे. कारण मायामुळंच हे आपल्याला काय ईश्वराची माया ही काही कळत नाही. पण ती माया दूर करण्याकरता ब्रह्मज्ञान हेच एकमेव साधन आहे. आणि ते ब्रह्मज्ञान भक्ती वाचून उत्पन्न होत नाही, भक्तीशिवाय ते होतच नाही. ज्ञानाला कारण भक्तीच, भक्तीशिवाय महाराज सुद्धा सांगतात की भक्ती प्रेमाविना ज्ञान नको दे. कारण भक्ती प्रेम जर नसेल तर ते ज्ञान आहे का, ते ज्ञान नाही.
ते ज्ञानाचा आव आणल्यासारखा होईल, पण ज्ञान नाही. वास्तविक ज्ञानाला भक्तीचा लावावा लागतो, आणि भक्तीतूनच जे ज्ञान प्रगट झालेलं आहे ते ज्ञान वास्तव ज्ञान, खरं ज्ञान आहे, ते ब्रह्मज्ञान. म्हणून भक्ती सहित ज्ञान असलं पाहिजे. निष्ठा ज्ञान आहे, ज्ञान झालेलं आहे, ज्ञान हे मस्त असलं की ब्रह्मज्ञान सांगतो, पण कधी त्याच्या ठिकाणी भाव नाही, भक्ती करताना आढळत नाही. नाही तर वारकरी, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. कस काय अधिकारी मोक्षाचे? तर ते अखंड भक्ती करतात. काय करतात? अखंड भक्ती करतात, आणि भक्ती करून ते ज्ञानीही असतात. साधी भोळे जरी असली तरी ते आत्मज्ञानी असतात, आणि भक्ती असतात. हरिपाठ, काकडा, चिंतन, नामस्मरण हे सगळं नित्य असतात. तर नित्य त्यांचा जो नित्यक्रम असतो, तो ते नित्यक्रम अखंड चालू असतो. म्हणजे अखंड भक्ती असते, अखंड भक्ती असते. आणि ती भक्ती हेच साधन सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्या भक्तीनं पुढे जे ज्ञान उत्पन्न होतं ते ज्ञान, तर ते ब्रह्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान. आणि ते ब्रह्मज्ञान भक्तीतून उत्पन्न झालेलं तेच माया नदी दूर करतो. माया नदीतून सहज तो जीव पार होत असतो. त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन राहत नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं कर्मबंधन राहत नाही. आणि म्हणून माया त्याला बंधनात अडकू शकत नाही. पण हे कशाने होतं? भक्तीनं होतं. भक्तीनं होतं असं सांगितलेलं आहे. आणि पुढं आता सांगतात की भक्तीची आगाध महिमा तेथे रिगेना भवबंधन, तेथ करावया भगवत भजन, सद्गुरु चरण सेवावे. आता काय सांगायचे महाराज की हे भक्तीचा आगाध महिमा आहे, आणि ते आपल्याला सांगितला की भक्ती कशी करावी, कशी भक्ती असली पाहिजे. पण हा भक्तीचा आगाध महिमा जो आहे, तर तो भगवत भक्तीचा महिमा जो आहे की तिथं भावबंधन राहत नाही. तिथून त्या भक्तीच्या महिमेनं भावबंधन तुटून जातं, म्हणजे जन्म मरण राहत नाही. ते करावया भगवत भजन, सद्गुरु चरण सेवावी. असं भगवत भजन करायचं तर संताच्या संगतीत का, संताच्या संगतीत करावं, मनाने नाही का. मनोमार्गे गेला तेथेची मुक्ता, मनाने नाही का, संताच्या संगतीत. जसं आता राजा जनकानं कवी नारायणाला विचारला नाही प्रश्न, काय विचारला की आम्हाला भक्तीचं स्वरूप काय ते सांग. भक्तीचं स्वरूप काय ते सांगा, हा पहिला प्रश्न. भगवत भक्ती कशाला म्हणायचं, भागवत धर्म कशाला म्हणायचं, भागवत धर्म काय आहे. मग भक्ती विचारली, कारण भक्तीच सगळ्यात श्रेष्ठ आहे. राजा जनक विधेय होता, राज्य जरी करीत असला तर तो कसा होता, देहात राहून, म्हणजे देहात असून सगळं कर्म करूनही तो विधेय होता. म्हणजे ते कर्मबंधन अंगाला लागू देत. इतका भक्ती, ज्ञान, वैराग्य त्याच्या ठिकाणी होत. घरी पण संत घरी आले की भगवत भक्तीविषयी, ज्ञानाविषयी संताला हे पुन्हा 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 विचार. म्हणून संताच्या संगतीत भक्ती केली पाहिजे. जी संताच्या संगतीत भक्ती केली तीच भक्ती सकल होत असते, साध्य होत असते. कारण भगवंताचं नाम घेतलं, भगवंताचं चिंतन केलं तर त्याचा परिणाम संत भेट होतेच. तुम्ही श्रद्धा ठेवून भगवंताची भक्ती केली की पुढे संत भेटतात. आणि संताच्या संगतीत राहून पुन्हा भक्तीची अशी वृंदीगत, म्हणजे भक्तीची वाढ होत होत गेली संताच्या संगती. की बैसता संताची संगती, कळू आले कमलापती की परमात्म्याची ओळख.
त्या भक्तीतूनच ज्ञान होत असतं. परमात्मा काय आहे ते कळत असतं. म्हणून भक्तीचे आगाध महिमान तेथे घेना भवबंधन ते करावया भगवत भजन सद्गुरु चरण सेवावे. निज शिष्याची मरण चिंता स्वय निवारी जो वस्तुता तोची सद्गुरु तत्वता येर ते गुरुता मंत्र तंत्रोपदेशे. महाराज म्हणतात की असे जे सद्गुरु आहेत ते सद्गुरु शिष्याला काय करतात की शिष्याच्या ठिकाणची जी मरणाची चिंता आहे, जन्म मरणाची चिंता आहे, ती चिंता सहज काढून टाकतात. जन्म मरण त्याचं निवारून टाकतात. जन्म मरणाचं बंधन त्याला ठेवीत नाही. तो सद्गुरु तत्वतः तेच सद्गुरु खरे आहेत. आणि येर ते गुरुता मंत्रोपदेश. मग बाकीचे जे गुरु आहेत तर ते भरपूर आहेत. मंत्रातंत्राचा उपदेश करणारे, तुम्हाला अनेक प्रकारच्या विधी मार्ग सांगणारे खूप आहेत. जगात काय गुरुला काय कमी आहे का? नाही. पोट भरून अवघे करती गुरु गुरु भवती शिष्याचा भाव. खूप गुरु आहेत आणि आपल्यालाही वाटतं गुरु करावा. जीवनात येऊन सगळ्याला वाटतं की गुरु केला पाहिजे, गुरु केला पाहिजे. पण ते गुरु कसे असावेत, गुरु सद्गुरु कडून काय प्राप्त करून घ्यायचे, सद्गुरु कशासाठी लागतात याचं मात्र काही ज्ञान. एवढंच फक्त जीवनात आल्यावर काय केलं पाहिजे, गुरु केला पाहिजे. मग तो कसा असला तर चालतो, फक्त गुरु केला पाहिजे. ते गुरु केला पाहिजे तर गुरु केला पाहिजे तर का गुरु पाहून केला पाहिजे. तुकाराम महाराज संतांची परीक्षा तुकाराम महाराजांनी केली. संत कोणालाही तुकाराम महाराज कोणालाही संत म्हणत नाहीत. हलोनिया खुंट आधी करावा बळ. कोणालाही संत म्हणणारे तुकाराम महाराज संताची परीक्षा घेऊन त्याच काय वास्तव स्वरूप संताचे ते प्रत्यक्ष पाहूनच त्याला संत ठरत. तुकाराम महाराजाची परीक्षा रामेश्वर भट्टासारख्याने घेतली. आणि मग एवढाले असणारे वेद शास्त्र संपन्न रामेश्वर भट्ट पण एका ते ब्राह्मण जातीचे असो, वैश्य धर्मातल्या एक शेतकरी कुटुंबातले तुकाराम महाराज. पण त्यांना शरण आली आणि पुन्हा शरण येऊन दुसऱ्याला सुद्धा सांगतात म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाहीत. हा अनुभव आला. अनुभव आल्याशिवाय तुकाराम महाराजाला सद्गुरु मानलं का ते नाही. आणि तुकाराम महाराजही कोणालाही असं संत मानित नाही. आधी काय हिऱ्याशा गारा दिसती दूर, हिऱ्यासारख्या गारावी लांबून दिसतात, तसे संत खूप जगात दिसायला. पण वास्तव संताचं स्वरूप काय, काय संताचं स्वरूप आहे, काय संताचा महिमा आहे, काय संताचे अंगभूत जे काय संताची लक्षण आहेत ते संताची लक्षणं नीटनेटके कळाली पाहिजे. आणि मग ते सद्गुरु आपलं कल्याण करू शकतात का हे पाहिलं पाहिजे. आणि ते सद्गुरु केले पाहिजे, त्याला सद्गुरु म्हणते. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते. जो शिष्याशी मिळवी सद्वस्तु ते सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण मानी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे शिष्याला जो सद्वस्तूला प्राप्त करून देतो, सद्वस्तूची प्राप्ती करून देतो तोच खरा सद्गुरु. त्याला सद्गुरु माना. कुणालाही सद्गुरु म्हणू नाही. सद्गुरूचं महत्व जीवनात, सद्गुरु जर जीवनात आले तर त्याचं जीवन फुलून जात, उमलत त्याचं जीवन. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना की मावळीत विश्वाभासू नवल उदयाला चंदांशु अद्वय आपजिनी विकासू वंदू आता. की नवल रूपी सूर्य जीवनात संत ज्याला ज्याच्या जीवनात भेटले त्याच्या जीवनात
नवल रूपी सूर्य उगवतो. नवल रूपी म्हणजे नवल का वाटतं की हे जो रोजचा जो सूर्य उगवतो त्या सूर्याचं आपल्याला कधी नवल वाटतं का? नाही. कारण तो सूर्य उगवतो आणि उगवला की जगाचं दर्शन करून देतो. सगळ्या जगाचं दर्शन करून देतो तो सूर्य. जगाचं दर्शन करून देतो. पण संत रूपी सूर्य जर जीवनात उगवले तर ते सूर्य, संत रूपी सूर्य या जगाचा भासच मावळून टाकतात. काय करतात? जगाचा भास मावळून टाकतात. आणि हा रोजचा सूर्य उगवतो तो जग भास दाखवतो, जग दाखवतो. आणि जग कसं वाचतोय का भासमान असलेले जग दाखवतो हा सूर्य. म्हणून त्याचं काही नवल वाटत नाही आपल्याला. रोज तो उगवला तर आपण उठल्या पाहतो का मावळताना पाहतो. त्याचं काहीच वाटत नाही. तो मावळला काय, तो उगवला काय, काहीच काय वाजलं तर 8 वाजता उठतच नाही. तर त्याला तर कधी सूर्यनारायण उगवला माहित नाही. अशा प्रकारचं. पण संत रूपी सूर्य जर जीवनात आले, ज्याच्या जीवनात आले त्याचा असणारा विश्वाभास मावळून हा सूर्य विश्व दाखवतो. आणि तो संत रूपी सूर्य जीवनात आला की तो विश्वच मावळून टाकतो. आणि विश्व मावळल्या काय होतं? अद्वय आपजिनी विकासू वंदू आता. जसं कमळ सूर्य उगवल्याबरोबर फुलत असत आणि सूर्य मावळला की ते लुप्त होत असत. आणि सूर्य उगवला की ते फुलत असत. पाण्यातलं कमळ असत ना, सूर्य नारायण उगवला की ते कमळ फुलत असत. तसं संत रूपी सूर्य आपल्या जीवनात आले की आपलं जीवन असं फुलत असत. जीवन फुल, सुख समृद्धी त्या जीवनात. कोणतं सुख? शाश्वत सुखाची प्राप्ती होते. विश्वाभास मावळून जातो आणि आत्मानंद, परमानंद प्राप्त. अशा प्रकारचं असणार हे संत सद्गुरू आपल्या जीवनात आले पाहिजे. आणि ते जर आले तर आपलं कल्याण. भजन करावा, भक्ती करावा, पण संतांच्या संगतीत करा. कारण संत संगती ही भक्तीला एक दुजोर आहे. कारण भक्ती संतांच्या संगतीत गेली तर ती भक्ती फलीभूत होती. ती भक्ती तुम्हाला पाहिजे ते फल प्राप्त करते. नाही तर भक्त तर खूप आहेत, पण मन माने कोणता जो देव आवडून ते काही तर सगळ्याच देवाची भक्ती. पण ह्या देवाची वार बदलला की भक्त भक्ती बदलली, देव बदलला. वार बदलला की भक्त तेवच, वार बदलला की देव बदलला. अशा प्रकारची आपली भक्ती असते. आपली भक्ती काही एकनिष्ठ असती का? नाही, एकनिष्ठ असते आपली भक्ती. म्हणजे व्याभिचारी भक्ती. ह्या देवाची आज रविवार आला की खंडोबा, सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की अंबाबाई, गुरुवार आले कोणी विठ्ठलाची भक्ती करत, पुन्हा बुधवारी कोणी आईची भक्ती आहे का नाही. गुरुवार आला की दत्ताची भक्ती, शुक्रवार आला की संतोषी, शनिवार आले की हनुमंत. वार बदलला की देव बदलला. अशी भक्ती आहे. पण भक्ती संतांच्या संगतीत केली की संत योग्य मार्ग दाखवतात आणि योग्य मार्ग दाखवतात त्या योग्य मार्गाने घेऊन जातात. म्हणून संतांच्या संगतीत महाराज सद्गुरूचं महत्व सांगाले की सद्गुरू जीवनात आले पाहिजे आणि ते सद्गुरूच आपलं कल्याण करतात. की भक्तीचे आगाध महिमान तेथे रेगिना भाऊबंधन ते करावाया भगवत भजन सद्गुरु चरण शिवावे. निज शिष्याची मरण चिंता स्वय निवारी जो वस्तुता तोची सद्गुरु तत्वता येर ते गुरुता मंत्र तंत्रोपदेशी. म्हणून महाराज सांगतात की कोणत्याही सद्गुरूच्या नादी न लागता सद्गुरूची ओळख करून घे. त्या सद्गुरूच्या संगतीत आपला परमार्थ झाला पाहिजे. जसं बाई बाजारात जाते ना गाडग घ्यायला एखादा, तर ती गाडग 4 रुपयाचं असत, पण 17 बाऱ्या वाजून पाहते कुठं कचरे का.
पुढं कुठकं का वाजून घेत. तो कुंभार दादा म्हणतो, बाई 4च रुपयाचं गाडगं घ्याली पण इतकं वाजून पाहिली. ते म्हणे, दादा अरे एखादा तुला जर खोटा रुपया द्याला तू घेशील का? नाही घ्यायचं. मग गाडगं बी कसं घे, वाजून घे, चांगलं पाहून घे. आणि मग संसारातली वस्तू जर इतकी पाहून घेतो तर आपलं जन्म मरण निवारण करणारे सद्गुरू आपण पाहून घ्यायला नको का? ते आपल्याला कळाली पाहिजे की आपला उद्धार कोण करील. आपल्याला तळमळ असली पाहिजे संतांविषयी, आणि ते संत आपल्या जीवनात आले की त्याची सेवा केली पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तद्विद्धी परिनिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. ही सद्गुरूची सेवा केली पाहिजे. सद्गुरूची सेवा केली पाहिजे, आणि त्या सेवेचं फळ परमात्मा. ते ज्ञानाचा पुरवठा, ते सेवा हा दारवंटा. की ते संत म्हणजे ज्ञानाचा पुरवठा आहे, पण तिथं सेवा केली पाहिजे, याच्या संगतीत राहिलं पाहिजे. त्याची सेवा काय केली पाहिजे, तर त्याच्या संगतीत राहून ते जे सांगतील ते त्यांचे वचन आपण आपल्या हृदयात कोरून ठेवले. ते जे बोलतील ते शब्द आपल्या अंतःकरणात शिरली पाहिजे. त्या शब्दाची सेवा केली पाहिजे, ते शब्द लक्षात घेतले पाहिजे. हीच संतांची सेवा आहे. म्हणून संतांच्या संगतीत परमार्थ झाला पाहिजे. गुरु देव गुरु माता पिता गुरु आत्मा ईश्वर वस्तुता गुरु परमात्मा सर्वता गुरु तत्वता परब्रह्म. गुरुदेव आहेत, माता पिता आहेत, गुरुच वस्तुतः बुद्धी प्रतिबिंबित जीवाला बुद्धी अधिष्ठान कुटस्थ आत्मा गुरुच जगत कारण ईश्वर गुरुच सर्वतोपरी परमात्मा परब्रह्म आहे. परमात्माच आपले सद्गुरू आहे. पहिले सद्गुरू कोण? परमात्मा. माता पिता आहे, पण पहिले काय? गुरु देव आहे. देव कारण तुमच्या अंतःकरणात आहे का नाही? अंतःकरणात काय? मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकाव. आपल्या हृदयात सद्गुरु आहे, परमात्मा आहे. मनात जो असणारा कुटस्थ चैतन्य आत्मा, तो आपला सद्गुरु, आणि ते आपलं स्वरूपच आहे. पण सद्गुरु म्हणजे तिथं कळ नाही. मन, महाराज सांगत असतील की मनच तुमचं सद्गुरु आहे. कारण कळणं कुठे आहे? मनात. आणि म्हणून मन तुमचा उद्धार करायचा असला तर त्याला उद्धाराला कारण मनच. आणि तुम्हाला अधोगतीला नेणार सुद्धा कोण आहे? मनच आहे. म्हणून मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. किंवा मन हा मोगरा हरकुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. म्हणून मन हे परमात्म्याला व्हायला पाहिजे. आणि मनात तो देव. म्हणून मन, महाराज म्हणतात की मज हृदय सद्गुरु. हृदयात जे मन आहे तुमचं, मनच तुमचा. कारण मनात परमात्मा. पुढे मनात हे व्यापकच आहे, व्यापकच आहे. पण इथं अंतःकरण विशिष्ट झालेलं आहे, ते चैतन्य. म्हणून इथं जाणणेपणा आहे, आणि त्या जाणणेपणा हाच तुमचा सद्गुरु, हाच परमात्मा आहे. तोच पहिला तुमचा सद्गुरु. कारण तोच तुम्हाला बुद्धी दाता, बुद्धी देतो. तुम्हाला तुमच्या अंतःकरणात भाव निर्माण करणार ती मनच. म्हणून ते सद्गुरु आहे. म्हणून गुरुच्या उपमेला योग्य असा दुसरा जगात शोधून पाहताही दिसत नाही. गुरुचे महात्म्य आगाध आहे. तो गुरु भाग्य वाचून भेटत नाही.
आपल्या पदरी निष्काम पुण्याची कोट्यवधी संख्या असावी, वैराग्याची अगणित संपत्ती मिळावी, नित्यानित्य विचाराविषयी आवडी असावी, तेव्हा सद्गुरूची कृपा प्रत्यक्ष होते. म्हणून आपल्या मनात भाव असला निष्काम पुण्याची कोट्यवधी काय असली पाहिजे, ती संख्या असेल. खूप कोट्यवधी पुण्याची संख्या निष्काम कर्म उपासना ज्याची झाली. कारण पारमार्थातले अधिकारी फक्त दोनच बरं काय. एक तर ज्याचं निष्काम पुण्य आहे, निष्काम पुण्य ज्याच्या ठिकाणी तो परमार्थाचा अधिकारी, तो परमार्थाला लागतो, तो परमार्थ करतो. त्याच्या पूर्वजन्मातलं जे पूर्व पुण्य आहे ते निष्काम कर्म उपासनेची पुण्य असते, तो परमार्थाला लागतो. किंवा अतिशय विचारवंत माणूस, तो विचार करणारा, तोही परमार्थाला लागतो. एक तर विचारवान असावा किंवा त्याला पूर्व पुण्य असावं त्याच्या ठिकाणी, तो बरोबर परमार्थच करतात. ज्याच्या ठिकाणी पूर्व पुण्य नाही तो परमार्थ करीत नाही. ज्याच्या ठिकाणी विचार बी नाही, अविचार, संसारातच घडून राहतो, संसाराचाच विचार करतो, तो परमार्थ करू शकत नाही. संसार आसक्त पुरुष परमार्थ करू शकत नाही. कोणी असो, स्त्री असो, पुरुष असो, जे संसार आसक्त असतात ते परमार्थ करीत नसतात, परमार्थाचे अधिकारी नसतात. परमार्थाचे अधिकारी कोण, तर विचारवंत असला पाहिजे किंवा त्याच्या ठिकाणी पूर्व पुण्य असली पाहिजे. म्हणून आपल्या पदरी निष्काम पुण्याची कोट्यवधी संख्या असावी, वैराग्याची अगणित संपत्ती असावी. त्याच्या ठिकाणी वैराग्य असलं पाहिजे. वैराग्य म्हणजे हे लोकांपासून स्वर्ग लोकांपर्यंत कोणत्याही भोगाची इच्छा नसणे, त्याला काय म्हणायचं, वैराग्य. असं वैराग्य असलं पाहिजे. संसारातल्या भोगाविषयी तो विरक्त असला पाहिजे. विरक्त संसारातल्या भोगाविषयी कधी होतो, तो विचारानं होतो. कारण विचार असले जवळ की तो सहज विरक्त होतो. विचारा वाचून काही आहे की नाही, ते विचारा वाचून काही हे शक्य नाही. विचार असला पाहिजे. त्या विचारानं वैराग्य होत असत की हा संसार नश्वर आहे, खरा नाही, कल्पित आहे. आता सुखाचा भास होतो, काही वेळेला दुःख उत्पन्न होत, सुख जात, दुःख येत, एक जात आणि एक येत. सुख येत तेव्हा दुःख जात, जेव्हा दुःख येत तेव्हा सुख जात, आणि असं चालूच असत. आणि विचारवान माणूस याला पाहतो न ओळखतो, अरे हे खरं नाही, हे खरं नाही. विचारवंत पुरुष असतो त्याच्या ठिकाणीच वैराग्य उत्पन्न होतं. म्हणून त्याच्या ठिकाणी काय असलं पाहिजे की वैराग्याची अगणित संपत्ती मिळावी, नित्य नित्य विचाराविषयी आवडी असावी. नित्य काय आणि अनित्य काय या विचाराविषयी काय असली पाहिजे, आवड असली पाहिजे. आपल्याला नित्य काय आणि अनित्य काय याचा विचार करायला वेळच नाही. आपण अनित्याचाच विचार करतो, रात्र दिवस संसाराचाच विचार करतो का नाही. नित्याचा कधी विचार केला, नित्य काय आहे अजिबात माहिती, त्याची ना आपली ओळखच नाही. कधी कानावर शब्दच पडला नाही तर ते ओळखायचं आणि ते कळून घ्यायचं तर खूपच लांब राहिलं. किती अभागी जीवन काय करू शकतो की मनुष्य देहात येऊन जर काहीच कळत नाही. आंधळी ते तुका म्हणे संसार आहे का नाही. तुकाराम महाराज म्हणतात ते आंधळी, आंधळी अशी आंधळी देवाला आवडत आहेत का, देवाला आवडत नाही. बापाला एखादा आंधळ लेकरू असलं तर आवडत नाही. बापाला वाटतं देवाने खाऊन दिला असं माया बाजारात कशामुळे दिला. आंधळ माया बापाला आवडत नाही. मग आपण जर असे आंधळे असतो तर देवाला आवडत होता नाही. देवाला आवडलो पाहिजे तर कसं असलं पाहिजे, डोळस असतो. डोळस की भक्ती करताना डोळस असतो. वैराग्य, ज्ञान, नित्य आणि त्याचा विवेक. नित्य काय अनित्य,
नित्य परमात्मा आहे, अनित्य संसार आहे असा विचार केला पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी, देखील सारासार विचारिता भ्रांती ते पाहे आसारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. नित्य ते सार आहे आणि हा बदलणारा संसार आसार आहे. असं नित्य अनित्य विचाराविषयी आवडी असावी, तेव्हा सद्गुरूची कृपा प्रत्यक्ष होते. तेव्हा सद्गुरूची कृपा होते, तेव्हा सद्गुरू आपल्यावर कृपा करतात. जिथे सद्गुरूची कृपा हस्तगत होते तेथे भक्तीचे भांडार उघडते. ज्याच्या जीवनात सद्गुरूची कृपा झाली तिथं काय होतं, मग ज्ञानाचं भांडार उघडत. त्याच्या ठिकाणी ज्ञानाचं भांडार उघडत, म्हणजे त्याच्या बाजारात ज्ञान सद्गुरू सहज म्हणजे कृपा कटाक्षी न्याळी आणि आपल्या कधी वैश्विक आपणासारखी करीती तारकाळ नाही काळ, आपली ज्ञान संपत्ती ते आपल्या शिष्याला देऊन टाक. म्हणून तेव्हा कळीकाळ आक्रमण करण्याच्या ऐवजी पुढे पळतो. इतर संसार भय तर फारच देईल. मग कळीकाळ मात्र आता अशा भक्ता पुढे कळीकाळ सुद्धा काय होतो, राहत नाही, पळवतो त्याच्या. जगा काळ काय आहे मागात, हे जन्म मरण तिथं राहण्याचा काही विषयच नाही. म्हणून गुरुला माता पिता म्हणावे तर ते एकाच जन्मापुरते असतात. गुरु हा परमार्थात हा सर्व काळ सर्वतोपरी असणारा मानव आहे. आई वडील आपले एका जन्मापुरते आई वडील असतात, आहे का नाही. गुरुला माता पिता, पण गुरु आई वडील आपल्याला जन्माला घालते आणि गुरु आपल्याला पुन्हा जन्मालाच येऊ देत नाही, आहे का नाही. गुरु आपल्याला पुन्हा जन्मालाच येऊ देत नाहीत. जन्माला येऊ देत नाहीत म्हणजे दुःखाच्या दारालाच येऊ देत नाहीत. अशा प्रकारची कृपा आपल्यावर करतात. म्हणून महाराज सांगतात की निष्काम पुण्याची पोटी आगाध वैराग्य जोडी जोडी नित्य नित्य विवेक आवडी ती पावीची रोकडी सद्गुरु कृपा हाती चढे तेथे भक्तीचे भांडार उघडे. तेव्हा कळीकाळ पळे पुढे कायशी बापुडे होय. गुरु ते म्हणू माता पिता ते एक जन्मी सर्वता, हा सनातन तत्वता जाण पावसता माय बापू अधोदारे उपजविता ते लौकिकी माता पिता अघोदरबारा आतळून दिता. तो सद्गुरु पिता सत्यत्वे शिष्या, गुरु ते म्हणो कुळदेवता तिची कुळकर्मीची पूज्यता, हा सर्व कामी अकर्ता पूज्य सर्वथा सर्वार्थी. म्हणून उपस्थ या खालच्या द्वाराने उत्पन्न करणारे ते व्यावहारिक माता पिता असतात आणि जो खालच्या द्वाराशी संबंध येऊ देत नाही तो सद्गुरु शिष्याला खऱ्या अर्थाने पिता आहे, म्हणजे माता पिता आहे. किती जन्माला येऊ देत नाहीत आणि आपले आई वडील गुरु आहेत पण आपल्याला जन्माला घातले नाही. पण सद्गुरु असे माता पिता आहेत की ते जन्माला पुन्हा येऊ देत नाहीत. गुरुला कुळदेवता म्हणावे तर तिची कुळाचारातच पूजता असते. कुळदेवता गुरुला कुळदेवता जरी म्हणलं तर कुळदेवतेची काय, ज्या कुळातली ती असती त्या कुळात जन्माला आलो तिची आपण पूजा करतो. पण गुरु हा सर्व कर्मात अकर्ता आहे. कुलदेवता आपल्याला आपल्या कुळात जी देवता आहे ती आपली कुळदेवता आणि आपण कर्मानच तिची पूजा अर्चा करतो. पण सद्गुरु असे आहेत की ते पुन्हा कर्मालाच पुढे येऊ देत नाहीत. कर्मामध्ये सर्व पुरुषार्थ करतात. ते गुरु हा सर्वांना सर्व कर्मामध्ये सर्व पुरुषार्थ करतात. सर्व ते गुरुपूज्य आहे. आपण संसारात कुलगुरूला मानतो किंवा मानतो ना, पण परमार्थात हे सगळे पुरुषार्थ प्राप्त होतात ते सद्गुरु. सद्गुरूमुळे सगळे पुरुषार्थ काय होतात, प्राप्त होतात. आणि म्हणून गुरु आणि ब्रह्म सारखेच आहेत. महाराज म्हणतात गुरु आणि ब्रह्म
सारखीच आहेत, पण सारखे आहेत असं जरी म्हणावं तर ही उपमा देखील किंचित नवीनच आहे, कारण गुरु वाक्यानेच ब्रह्माचे अस्तित्व कळते. ब्रह्म काय आपल्याला स्वतःला सांगत का? नाही. पण सद्गुरु मात्र आपल्याला ब्रह्म म्हणून गुरु ब्रह्मापेक्षाही चालते बोलते सद्गुरु हे ब्रह्म आहे का नाही? सद्गुरु वास्तुनी सापडे नसते. ते चालते बोलते ब्रह्म, चालते बोलते परमात्मा, की ते आपल्याला ब्रह्म दाखवतात. आणि ब्रह्म आता गुरु आणि देव एकच. देव ते संत, संत ते देव, निमित्त त्या प्रतिमा. पण संतात आणि देवात फरक सांगायचो. देव तुम्हाला विचारलं तर सांग, संत न विचारता तुम्हाला सांग. देव भक्ती ज्याने केली त्याला वाट दाखवेल, भक्ती ज्याने केली त्याला वाट. संत कितीही अनाथ असला, अज्ञानी असला, तर त्यालाही हाताला धरून अशा प्रकारचे संत असतात. म्हणून संत हे, कारण गुरु वाक्यानेच ब्रह्मज्ञानाचे अस्तित्व कळते. केवळ एकम अद्वैतम या दृष्टीने मात्र गुरु आणि ब्रह्म एक आहे. कोण्या दृष्टीनं? की परमात्मा आणि सद्गुरु ब्रह्मस्वरूप आहे. सद्गुरु ब्रह्म एक ब्रह्मस्वरूपच आहे. एकम अद्वितीय ब्रह्म, कारण एक ब्रह्म आहे आणि ते व्यापक आहे. सद्गुरु ब्रह्मस्वरूपावर वेगळे नाहीत आणि आपणही ब्रह्मस्वरूप. पण सद्गुरूचा ब्रह्म स्वरूपाचा ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस गुरु हे ब्रह्म दाखवतात. ब्रह्म कधी आपल्याला आपल्याला ब्रह्मस्वरूपाची ओळख ब्रह्म करून देतं का सद्गुरु करून देतात? सद्गुरु करून देतात. सद्गुरु तितका फरक असतो. म्हणून सद्गुरु परमात्म्यापेक्षाही श्रेष्ठ, देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु विना देव नाही तुझ्या, पाहता नाही काय. याकरिता गुरुचे गुरुत्व आगाध आहे. निरुपम गुरुला जगात उपमा नाही. ब्रह्माचे अस्तित्व, ब्रह्माविषयी प्रमाण व ब्रह्माची परोक्ष अपरोक्ष प्रमा हे सर्व गुरुच्या वाक्याच्या महात्म्यामुळेच आहे. गुरुच्या बोलण्याचं सगळं. सद्गुरु आपल्या वाक्यानं आपल्याला ब्रह्मरूप करतात, आपल्या वाक्यानं आपल्याला बोध करतात आणि त्या बोधानच आपण मी परमात्मा आहे असा उपदेश आपल्याला झाल्यावर आपल्या ठिकाणचं सगळं द्वैत निरसन होतं, द्वैत निघून जात आणि मी एकम अद्वितीयम ब्रह्म, मी एक परमात्मा आहे. परमात्म्या वाचून दुसरं काही नाही. तो माझ्यावर वेगळा नाही आणि मी त्याच्यावर वेगळा नाही असं आपल्याला परमात्मा स्वरूप करून टाकतात. असा सद्गुरूचा महिमा आहे. ब्रह्म सर्वाचे प्रकाशक, सद्गुरु तयाचाही प्रकाशक. एवम गुरु होणी अधिक नाही आणि उच्चत्वे या लागी गुरु ते मनुष्य बुद्धी. पाहो नये गात्री शुद्धी, ऐशी भावार्थ बुद्धी सहजे चित्तशुद्धी सत्शिक्षा. ज्याचा सद्गुरु चरणी निश्चिम भाव, त्याचा मनोरथ पूर्वी देव. गुरु आज्ञा देव वाळी पहाव, गुरुवाक्य स्वामी जडमूळ तारी. आणि म्हणून ज्याचा सद्गुरु विषयी निश्चिम भाव आहे, संताविषयी निश्चिम प्रेम आहे, तर त्याचाच मनोरथ देव. कारण तुकाराम महाराज प्रमाणे संत धरितीच्या हाती आहे का नाही, काळी पंढरीनाथ लाळा त्याचा आहे. ती संत ज्याला हाताला धरतात, पंढरीनाथ भगवान त्याचा लाळा पूर्ण करतो. कारण संत ज्याला हाताशी धरतात देव त्याच्यावर. संताच्या अंकित झालं की देव त्याची सेवा करतो. पण अगोदर संतांनी हाताला धरलं पाहिजे. संताच्या संगतीत संतांनी एकदा धरलं की देव त्याची आपोआपच त्याच्या
महाराज इथे सांगायला की ज्याचा गुरुचरणी भाऊ की सद्गुरूच्या ठिकाणी ज्याचा अमर्याद सद्गुरूचे चरणाच्या ठिकाणी ज्याची अमर्याद श्रद्धा असते त्याचे मनोरथ देव पूर्ण करतो. देव हा गुरुची आज्ञा पाळतो. गुरु वाक्यानुसार देव हा स्वतःच जड मुलांना का किती जड असू द्या मूळ असू द्या पण सद्गुरूची कृपा असली की देव त्याचा काय करतो उद्धार करतो. ब्रह्मभावनेने जे गुरुचे सेवक झाले आहेत त्याचा देखील आज्ञाधारक देव आणि देव त्या गुरु सेवकाला नित्य आत्मसुखीत असतो. देव हा गुरुच्या मर्यादेचे उल्लंघन कधीही करीत नाही. गुरुनं आपल्यावर कृपा केली की देव सगळंच आपोआप. पण कोणाची कृपा पाहिजे अगोदर गुरु सद्गुरूची कृपा. सद्गुरूची कृपा संतांची कृपा संतांनी ज्याला हाताला धरलं देव आपोआप त्याची सेवा देव त्याच्यावर कृपा करतो वाटल ते. कारण देव संताच्या शब्दाच्या पुढे जात नाही तो संताच्या अंकित असतो. संत जे म्हणतील ते पूर्व दिशा असते. म्हणून आपल्या कृपा अगोदर संताची व्हावा का देवाची व्हावा. संताची व्हावा देवाची हो का नाही. कोणाची व्हावा संताची झाली देवाची आहेच. देव जेव्हा गुरुची आज्ञा स्वतः मानतो तेव्हा सद्गुरु देवाला पूज्यत्व प्राप्त करून देतात. याप्रमाणे परस्परात अभिन्नपणा असतो. याप्रमाणे देव स्वरूप सद्गुरु श्रद्धावान मुमुक्षु करता संसार धारक आहे. सद्गुरु देव जेव्हा गुरुची आज्ञा स्वतः मानतो तेव्हा गुरु देवाला पूज्यत्व प्राप्त होते. सद्गुरूने आपल्यावर कृपा आणि मग देव आपल्यावर आपोआपच काय करतो तर देव गुरुची आज्ञा स्वतः देव मानतो आणि म्हणून देवाला सुद्धा देव करतो. सद्गुरु शिवाय संताशिवाय देवाला सुद्धा देव पर नाही. देवाला पूज्यत्व प्राप्त कोणामुळे होतं तर संतामुळेच होतं. संतानेच संत म्हणजे भक्त झाल्याशिवाय देव कसा होईल. म्हणून परस्परात असा अभिन्नपणा आहे. सद्गुरु हेच श्रेष्ठ आहेत आणि देवाला देव पण त्यांच्यामुळे. म्हणून सद्गुरूला काय म्हणजे संताला काय म्हणजे श्रेष्ठ म्हणजे देव गुरु आज्ञा स्वय मानितो गुरु देवाशी पूज्यत्व आणि एवं वयता अभिन्नपणी भावार्थी लागून तार. सद्गुरु भाव नाही अभ्यंतरी बाह्य भक्ती भावेची करी ते भावनानुसारे संसारी नाना परी स्वयं ठरती. अशा प्रकारचे सद्गुरूचं महत्व सांगायला लागले. सद्गुरु अशा प्रकारची आपल्यावर कृपा करतात. सद्गुरूच्या संगतीत परमार्थ करावा. पण ज्याने सद्गुरूची संगती केली नाही सद्गुरूच्या संगतीत परमार्थ केला नाही अशा पुरुषाविषयी महाराज पुन्हा पुढे सांगतात की आता पुढच्या श्लोकात की पुरुषाशी जो प्रपंच दिसे तो नसताची विद्या आभासी जेवी का एकला निद्रा वसे स्वप्नी निज मानसे जगती. असो निद्रावस दिशे स्वप्न जो जागा होऊन आपण करू वैशे मनोरथ ध्यान पूर्णस्तेची जनवन एकत्वी देखी. पुरुषाला जो प्रपंच दिसतो तो मुळातच नसल्याला भासतो. ज्याप्रमाणे एकटा मनुष्य निद्रेच्या अधीन झाल्यामुळे स्वप्नात स्वतःच्या मनाने जगाची कल्पना करतो. मनुष्य झोपेच्या अधीन झालेला असूनही त्याला स्वप्न दिसते. तो जागा होऊन स्वतः कोणत्या तरी विषयाचे चिंतन करतो अर्थात मनोरथ करतो. तो नसलेले जन वन आपल्या एकपणाच्या ठिकाणी पाहतो. की ज्याला सद्गुरूची कृपा झाली नाही ज्याला भक्ती करायची नाही सद्गुरूच्या संगतीत राहायचं अशा पुरुषाला जग हे म्हणजे प्रपंच हा नसलेला प्रपंच त्याला दिसतो.
आणि त्याला खरा वाटतो आणि त्या प्रपंचात तो रमतो आणि म्हणून तो त्या प्रपंचाच्या अधीन झालेला असतो आणि मग त्याला काही नजर येत नाही. सद्गुरूच्या कृपेत असला तर त्याला संतच्या कृपेनं परमात्मा प्राप्ती होते. पण संतांच्या संगतीत परमार्थ न करता परपंचात बुडून गेलेला असला तर त्याला नसल्याला प्रपंच येतो, नसल्यालाच तो सत्य वाटतो, नसल्याला तो दिसतो. अशा प्रकारचं महाराज सांगतात की पुरुषाशी जो प्रपंच दिशे तो नसताची मिथ्या आभासी जीविका एकला निद्रावशी मन हा की आणखी एक महाराज एक दृष्टांत देतात की माणूस ज्या करणारा उपासक आसन जाऊन मनात जेव्हा एखाद्या मूर्तीचे चिंतन करतो तेव्हा त्याला नसलेले ध्याता ध्यान ध्येय व पूजा द्रव्य केवळ मनाने केलेले मनातच भासतात. याप्रमाणे एखाद्या धन लोभ्याचे धन हरपा आणि तो धन धान्याची वासना किंवा संस्कार सोडित नाही किंवा अखंड धनाचं चिंतन. तशा प्रकारचे हा अज्ञानी माणूस प्रपंचाचं अखंड चिंतन करतो. एखादा धनाचं चिंतन हरपल्याला धन हरपलं की तो धनाचं चिंतन करतो. एखादा झोपल्याला माणूस स्वप्न पाहतो की स्वप्नात तो त्याचा झोपलेला असतो. काय पाहतो? स्वप्न म्हणजे कल्पित जग पाहतो. तसा हा कल्पित प्रपंच सत्य पाहतो. कशामुळं की संताची भेट नाही, संताची संगत नाही, भाव नाही, श्रद्धा नाही, भजन नाही, पूजन नाही, म्हणून हा प्रपंच त्याला सत्य वाटतो आणि त्या प्रपंचात तो घडून जातो. महाराज सांगतात की जी मन सोने जरी धन तरी धनकोशात विमान तव स्मृती वगळी वन व्यामोह पूर्ण खुशी होय. देवी व्यामोहाचे पूर्ण भरीत त्या भाषे देवादी ते अहम प्राप्त भय आणि म्हणून इथं त्याप्रमाणे जेव्हा ब्रह्माची पूर्ण भरती येते मिथ्या देहादी दैवत असते त्या देहात काय झालं महाराज लेट झाले का? अचानकच झालं काय? शिष्य ज्ञाते गुरुवाक्य विश्वास युक्ती विवेक वैराग्याची निहाते निज मनाते आकळीती तेची आकळती हातवटी संक्षेपची राया सांगेन गोष्टी सद्गुरु वाक्य परिपाटी जे मनाते तापती निज बोधे. म्हणून हे राजा की मनाला धरून ठेवण्याची हातवटी कशी असते असे विचारशील तर या संबंधी एक गोष्ट तुला थोडक्यात सांगतो की सद्गुरूच्या म्हणजे तू ब्रह्म आहे, सर्व जगत ब्रह्म आहे या वाक्याच्या रीतीने आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन जे मन सावध केले जाते ते मन चांचल्य दोषाने विषयाचे ध्यान करीत असता ज्या विषयांना बघते ते सर्व विषय सद्गुरु चरणावरील स्वाभाविक श्रद्धेने ब्रह्मार्पण ब्रह्मरूप होतात. म्हणून महाराज सांगतात इथं की राजा जनकाला कवी नारायण सांगतात की राजा की ह्या मनाला धरून ठेवण्याची हातोटी कशी तर म्हणले मनाला की सद्गुरूच्या जे सद्गुरूचं ब्रह्मवाक्य आहे की तू ब्रह्म आहेस असं ज्यावेळेस सद्गुरू आपल्याला सांगतात किंवा हे जगत ब्रह्म आहे ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मेव नापराहा या श्रुतीनं ते सांगतात की जीव ब्रह्म आहे जग मिथ्या आहे म्हणजे जग मिथ्या म्हणल्यापेक्षा हे सगळंच ब्रह्म आहे असं म्हणतात किंवा तू ब्रह्म आहेस असं आपल्याला सांगते उपदेश करते.
असा उपदेश ते करतात. त्यावेळेस ज्या विषयात रमणारं जे मन आहे तर तेच मन ह्या बोधानं, त्याच मनात हा बोध होऊन ते मन सावध होत, आणि सावध झालं की ते विषयाला टाकून परमात्मा हा त्याचा विषय होतो. आणि म्हणून एकदा परमात्म्याच्या नादाला ते मन लागलं की पुन्हा त्या मनाला परमात्मा हा विषय सुटत नाही. ते परमात्म्याच्या नादाला लागतं, पण कोणाच्या कृपेनं? सद्गुरूच्या कृपेनं. आणि त्याला मी परमात्मा आहे असं लक्षात आलं की ते मन मग आता मन राहिलं नाही. तुका म्हणे मन मुरे, मन मुरलं. आता मन इकडं तिकडं विषयाकडे धावत नाही, आता ते परमात्मा झालं. अशा प्रकारे म्हणून मग विषय भोगाचा स्वार्थ धरून मनाने जो जो विषय भोगण्याकरिता स्वीकारला जातो तो तो विषय परमार्थ ब्रह्मरूप होतो. असा हा गुरुकृपेचा अनुग्रह समर्थ असतो की म्हणून जो जो विषय भोगण्याचा विषय मनाच्या ठिकाणी झाला, पण आता परमात्मा झाला सगळा. काय अवघा देवची झाला पाहिजे भरून या. मग आता त्या मनाच्या ठिकाणी कोणता विषय उरला भोगण्याकरता? तो कोणताच विषय, कारण मन आता परमात्मामय झालं, मन राम झाले. म्हणून याप्रमाणे मनाचा स्वैराचार बंद होण्याकरिता जे मनाच्या घरच्या दाराला कुलूप लावले होते ते डोळे, कान इत्यादी वृत्तीच्या दांडगाईने मोडले होते. कुलूप पुन्हा एक वेळ गुरुवाक्याच्या अनुभवाच्या बळाने आणि देहादी जगाच्या अधिष्ठानाशी ब्रह्माशी जीवात्म्याचे ऐक्य झाल्यामुळे अखंड राहिले. आता मनाला जे बाहेर पाडण्याचे दरवाजे होते ते पंच ज्ञानेंद्रिय, त्या ज्ञानेंद्रियातून मन बाहेर पडत होत. पण आता त्या इंद्रियाला कुलूप ठोकलं म्हणजे मनालाच इच्छा नाही राहिली आता बाहेर जायची. कारण आताच मनाला कळालं की परमात्माचे सर्वत्र. काय परमात्म्याविषयी दुसरं काहीच नाही. मग विषय कुठे? विषयच नाही, परमात्माचे. 3 गुण नाही, 3 गुणाचं जग हे आपण म्हणतो, पण 3 गुण नाही, परमात्माचे. 3 गुण तरी कोण झाला? परमात्मा झाला. सगळा हा विश्वाकार होऊन या ठेला, हा विश्वच तो झाला. मग हे विश्व म्हणजे परमात्मा आहे. विश्व म्हणजे परमात्मा आहे. मग असा परमात्मा एकदा मनाच्या लक्षात आला कि मग आता मनाला विषय पाहिलं तर मग आता मन जरी राहिलं तर मन परमात्मा हाच विषय राहिला. मन राहिलंच नाही, मग मन परमात्मा. आता त्याला विषय, कारण मन 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय, पंचविषय, पण त्या पंचविषयात मन रमत होत तर ते पंचविषय आता पंचविषय राहिले नाही. आता मन राम झालं तर मन बाकीचं सगळं मनाला काय दिसायला, सगळं मार्ग दिसायला लागलाय. अशा प्रमाणे महाराज सांगतात की याप्रमाणे ब्रह्म बाह्य कर्माचा निग्रह केला असता देहेंद्रियाकडून कोणत्याही व्यवहार न होऊ दिल्यास मनातील कर्ता कर्म ज्ञाता ज्ञेय भोक्ता भोग्य इत्यादी द्वैत भ्रम सोडून जातो. तेव्हा परब्रह्मरूपी चिदाकार जिकडे तिकडे आतून बाहेरून कोंडाटून जातो. आणि म्हणून आता त्रिपुटी कोणतीही राहत नाही, कारण त्रिपुटी ही मनामुळेच होती. की मी करता आहे, कर्म आहे, क्रिया आहे, हे सगळी त्रिपुटी जर असेल तर ही या वृत्तीच्या समान. आता सर्वत्र परमात्माच झाला, ही सद्गुरूची कृपा झाल्यामुळं अवघा देवची झाला पायी. मग आता कुठली त्रिपुटी आली. अशा पद्धतीने याप्रमाणे भजनाने मनाचा निग्रह केला असता कल्पांती सुद्धा काळाचे भय प्रवेश करीत नाही. तो भक्त होऊन निर्भय निशंक होऊन स्वतः सर्वत्र संचार करतो. अशी आगाध गुरुवाक्य श्रद्धा मनोनिग्रहाचा प्रयत्न भजन
तत्परता, ब्रह्मनिष्ठा या सर्व भोळ्या भाळ्या लोकांना परिपूर्ण स्वरूपात प्राप्त होत नाही. तरी याकडे सोपे साधन तो म्हणले असा हा मनोनिग्रह हे भजनानं गुरुच्या वाक्यानं केलं. आता हे सोपं सांगितलं, पण याच्यापेक्षा आणखीन सोपं सांगतो म्हणजे पुढं आणखीन या मनाला कसं परमात्म्याचं वेळ लावायचं, कसा परमात्मा कळून द्यायचा, आणखीन पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. ते आपण पुढच्या प्रवचनामध्ये बोलू. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव जे कळांची व्यंकटी चालो प्रयास कर्मी मारो भूता परस्परे जडो मैत्रियांचे दुनितरांचे तिमिर जाओ ईश्वर धर्म सूर्य पाहो जो देवांतील तोटे लावो प्राणी जात मंडळी ईश्वर निष्ठेची मागे आली अनावर प्रभू मंडळी सदामतरुचे आरव एकनाथामनीचे गाव बोलते अर्णव विभूषांचे चंद्रमेजे अलांछन महापंडजे आपहीन सर्वायु सदा सजन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होय ते लोकी भजिवारी पुरुषी अखंडी आणि ग्रहलोकजिने ईशेर हो करिये द्रष्टाद्रष्ट विजय होवावे ईश्वरे श्री विश्वेश्वराओ आहोई दान पताओ ये देव ज्ञान देवो ये देव ज्ञान देवो झाला ये देव ज्ञान देवो झाला कुंडली कवरा